हो माहिती आहे. गुड इव्हनिंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता संध्याकाळचे बघा 7:30 वाजत आलेले आहेत आणि माझ्या इकडे मला बनवायची आहे शेवभाजी. हे पहा, शेवभाजी बनवायची, तर मी इथं शेवभाजीचा मसाला बनवते. झाला आता परतून कांदा, टमॅटो, लसूण तेलात परतून घेते. आणि इथं बघा मस्तपैकी डाळ खिचडी बनवली आहे. तिखट नाही जास्त, कारण का सासूबाई पण खाणार आहेत. आणि प्राजक्ता आणि प्रतीक आलेले आहेत. प्राजक्ता आलेली आहे, तर म्हणलं आता जेवण करूनच जा. प्राजक्ता दिसते का आमची माझी पाजू? ते बघा आली. माझ्या कुठून आली जून? घरनं जीवन आली आजी. कुठून आली जून? कहाँ से आए? जेवके. कुठून आली? आजी म्हणते आणि माझ्या सासूबाई म्हणतात त्यांच्या घरनं जेवण आले त्या. आणि हे बघा कपाट घे ना. हे प्राजक्ताचं कपाट इकडं आणलं आहे बघा. आता मला ना हे पाय इकडे माझा स्वयंपाक तयार आहे. आज ना प्राजक्त बघा काय बनवलं आहे. काळ्या मसाल्यातली शेवची भाजी बनवलेली आहे. तर इकडे शेव हे कांदा आणि लिंबू चिरून ठेवले मी. आणि शेव आहे ही, अजून शेव मागवलेली आहे. रसिका आणि प्राजक्त गेले शेव आणायला. चला आता सगळं झालेले पोळ्या पण बनवून ठेवल्यात मी इथे. सासूबाईंचं झालेलं आहे जेवण. त्यांना केली ती डाळ तांदळाची खिचडी, त्यांनी खिचडी खाल्लेली आहे. आता आमचं जेवण राहिलं आहे. थोड्याने प्राजक्त, रसिका, प्रतीक सगळे आले की आम्ही जेवायला बसू. विराज गेलेला आहे खाली चक्कर मारायला, फिरायला. मॉर्निंग फ्रेंड्स, चला आज आहे बघा शुक्रवार. आणि काल रात्री व्हिडिओ बनवत होते, तर आठवतच नाही ना. चला मला आज कंटिन्यू करूया. तर सकाळचे वाजलेले आहेत बघा 9:45. सासूबाईंचं झालेला आहे नाश्ता. त्यांना नाश्ता दिल्यानंतर मग म्हणलं तर आता भाजी त्यांना खायला घातलं सासूबाईंना. आणि मग आता भाजी पोळ्या झाल्या आहेत माझ्या. कोबीची भाजी बनवते आहे. असं का बसलेत? नीट बसा, सरळ सरळ बसा, सरळ बसा, बसा सरळ व्हा. आत्ताच खायला घातलं मी त्यांना. आणि पोथी घेतल्यानंतर बघा, पोथी घेतले की त्यांना येते झोप. हां बसा सरळ. हे पायीकडे नाश्ता बनवते आता आमच्यासाठी. आणि इकडे कोबीची भाजी बनवली. टिफिन चाललेला आहे बघा, डब्बा मिष्टांचा. पहिला नाश्ता देते. उपीट केलेला आहे मग तसं. सासूबाईने दिलेलं आहे दूध साखर पोळी कुस्करून बारीक करून दिलेले. म्हणजे झालं नाश्ता. ते झोपी गेलेत सासूबाई. रसिकाकडे आली बघा मी आता. आणि विरांसाठी ना मला लाडू बनवायचे. मला दाखवते कशाचे लाडू बनवणार आहे मी. काय होतं विरांना रसिका आणते हौसेने त्याला खाण्यासाठी विरांशला. पण काय होतं विरांश कधी खातो कधी नाही. त्यापेक्षा ना त्याच्या पोटात जाण्यासाठी व्यवस्थित दाखवते तुम्हाला मी कशाचे लाडू बनवणारे आहे. एवढं आपण महागाचं सामान आणायचं. हे पहा कशाचे लाडू बनवणार आहे. हे आहे अक्रोड, अंजीर आणि खजूर, पिस्ता आणि इकडं आहे बघा काजू. हे एवढे सगळं सामान घालून मला बनवायचे लाडू. विरांशला हे खूप आवडतं. खजूर आणि वेलची पण घ्यायची. वेलदोडे पण घेते. असं सगळं एकत्र करून ना
विरांशला छान लाडू बनवून ठेवणार आहे. पौष्टिक पण आहेत. आणि काय होतं, विरांश सगळं सगळं एकदम खातं असं नाही. हे एकदम लाडू बनवले की कसं पोटात जाईल सगळं. तर त्यासाठी बघा आता मला पिस्ते फोडून ना व्यवस्थित त्याचं हे करावं लागेल. अजून पिस्ता, खजूरच्या बिया काढाव्या लागतील. आता हे सगळं व्यवस्थित बाजूला करून घेते, निवडून सगळं व्यवस्थित. अक्रोड तर सगळे ऑलरेडी फोडलेलेच आहेत, काढून घेतलेले आहेत. तर चला मी एका ताटलीमध्ये व्यवस्थित घेते. रसिका नेहमी करत असते. रसिकाला नसतो वेळ, तिचे कॉल संपत नाही, कामाचा लोड असतो. स्कूलला जायच्या आधी त्यानं विरांशला रोज एक लाडू जर दिला तर चांगलं असतं. ते एक लाडू जर दिला तर त्याच्या पोटात जाईल सगळं. त्याच्यामुळे मग मी लाडू बनवणार आहे. आता भांडी आवरली. इकडे मी ना खजूर सोलून घेतलेत, म्हणजे सीडलेस नसल्यामुळे मला ते बिया काढाव्या लागल्या, सगळ्या वेळ लागला. आणि इकडे अंजीरचे तुकडे करून घेतले, काप करून घेतले. इकडे पिस्ता पण मला सोलून घ्यावा लागला. आणि अक्रोड तर होतेच असे. आणि काजू, जायफळ थोडंसं घेतलं, उगीच म्हटलं आपण थोडंसं किसून घालावं. आणि वेलदोडे काढते आता, वेलची. आणि हे सगळं आता हे तुपामध्ये जरा फ्राय करून घेते जे जिन्नस करायचे ते. आणि जास्त नाही, थोडेच लाडू बनवणार आहे. विरांश बघू किती त्याला रिस्पॉन्स देतो, किती खातो आहे, त्याला किती आवडतं ते बघूया आपण. चला तर आता मी बनवते. विरांश शाळेत नाही येईपर्यंत मला हे अर्धा तास लागला बघा, हे सगळं हे करायलाच. हे चिकट खजूर त्याच्यामुळे त्याच्यानं जास्त वेळ लागला. चला आता मी काय करते, पहिला तुपामध्ये सगळं फ्राय करून घेते. थोडंसं अलवार पॅन ठेवावं लागेल. पहिला पॅन ठेवते. मुलांच्या नशिबाने बघा, मुलांना खायला मिळते ड्रायफ्रूट्स. आपल्या वेळेस शेंगादाणे हेच आपले ड्रायफ्रूट्स असायचे, ते पण मिळणं मुश्किल असायचं, शेंगादाणेसुद्धा आपल्याला. पिस्ता, अक्रोड आणि काजू हे तिन्ही फक्त फ्राय करून घेणार आहे. तुपामध्ये थोडेसे तळून घेते. चिमणी लावावं लागतं लगेच. अक्रोड पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे, जास्त नाही, कुरकुरीत पण येईल त्याला. पिस्ता घेतलेला आहे. सापडले वेलदोडे पाहत होते इकडे तिकडे. आता काजू तळून घेते. आम्ही विरांशला म्हणतो, विरांश नशीब चांगलं आहे. विरांश आपलं काय म्हणतात त्याला, सोन्याचं नाही, चांदीचा चमचा घेऊनच जन्माला आला आहे, असं आहे. नशीब काढलं विरांशनी. रसिका त्याला काही कमी पडू देत नाही. रसिका सगळं आणत असते. स्वतःला काही मिळालं नाही माझ्या लेकराला, रसिकाला. शेंगदाणे सुद्धा लवकर मिळायचे नाहीत खायला, पण आता मुलाला म्हटलं सगळं आणून देते. स्वतःला कमी करते, पण मुलाला सगळं आणते. चला
काजू झाले तिकडे आता माझे फ्राय करून. हे बघा अशा प्रकारे माझ्या वीरांसाठी मी ना लाडू बनवलेत. अगदी 10च लाडू झाले बघा. आता बघू त्याला किती आवडतात काय. तर चला, अशा रीतीने मी माझ्या वीरांसाठी पौष्टिक लाडू बनवलेले आहेत. आणि याच्यामध्ये ना मी गुळाची पण गरज नाही भासली, कारण का खजूर होते ना आणि अंजीर होते, दोन्ही गोडच, त्याच्यामुळे मला काय गुळाची गरज नाही भासली. अशा प्रकारे पौष्टिक लाडू मी विरांशला बनवले. तुम्ही मित्रमैत्रिणींनी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.